पत्रकार बोलणार. साहेब, शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्याला केबलचं निवेदन देण्यात आलेलं आहे. या सर्व शेतकऱ्यांना काय आश्वस्त करावं आणि आपल्या सर्वांना काय सूचना कराव्या? तर या संदर्भाने जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहेत त्यांना विशेष तपास पथक स्थापन करून त्या संदर्भातली कारवाई ही तातडीने करण्याची आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की जे चोरीने ग्रस्त जे भाग आहेत तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याविषयी त्यांना आम्ही आवाहन करणार आहे आणि त्यांची सुद्धा मीटिंग लावून त्या संदर्भाने आम्ही त्यांना सूचना देणार आहोत. त्याचबरोबर लवकरात लवकर या संदर्भातलं डिटेक्शन होऊन शेतकऱ्यांना दिलासा भेटेल या संदर्भातलं मी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. भंगारवाल्यांचं सुद्धा जे भंगारवाले या संदर्भातले सामील असतील किंवा ते घेत असतील तर त्यांच्यावर सुद्धा त्या चोरीमध्ये त्यांना आरोपी करून भविष्यामध्ये यांनी वारंवार या संदर्भातले गुन्हे केले तर संघटित गुन्हेगारीची कलम लावून त्यांना मोक्यासारख्या आणि 111 BNS 111 112 यासारखी कडक कलम आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत दिलेले आहेत. आपण सर्वांनी केबल चोरी आणि इतर समस्यांवर निवेदन दिलेलं आहे. काय आपली मागणी आहे संघटना काय सांगणार? नाही, खरं तर या संदर्भात आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे या ठिकाणी प्रमुख लोक आहेत. जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस केबल चोरीवाडीच्या खरं तर घटना व्हायला लागल्यात. आमचं येडगाव असेल, कोळवाडी गाव असेल, हिवरे खुर्द असेल, अनेक घटना खरं तर रोज कानावर येतात. शेतकऱ्यांच्या खरं तर ही मनात संतप्त भावना आहेत की खरं तर अगोदरच एक तर शेतकरी अडचणीत आणि त्याच्यात असं जर केबल चोऱ्या जर होत असतील आणि या ठिकाणी दिवसेंदिवस खरं तर घटना वाढतात. त्याच्यामुळे शेतकरी या घटनेला फार त्रस्त झालाय. DSP साहेबांना आम्ही भेटलो, तालुक्याचे कार्यक्षम अधिकारी आहेत, त्यांना सगळे शेतकरी संघटनेचे प्रमुख लोक भेटले, शेतकरी भेटले. त्यांना सांगितलं की साहेब स्वतः हा विषय तुम्ही स्वतः हातात घ्या, स्वतः गांभीर्याने हा विषय हातात घ्या, जेणेकरून इथले जे काही भंगार व्यावसायिक असतील जे याला या गोष्टी खरं तर खतपाणी घालत असतात त्यांच्याकडून ज्यावेळेस या केबल विकत घेतात त्यावेळेस त्या चोरांचं फावत असतं. हे केबल भंगार व्यावसायिक असतील किंवा हे जे काही केबल चोर आहेत साहेबांनी सांगितलं की त्यांना मोकासारखी कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. कारण जुन्नर तालुक्यात हा प्रकार फार वाढत चाललाय आणि शेतकऱ्यांमध्ये फार संतप्त भावना. इथे जरी संघटनेचे प्रमुख जरी लोक असली परंतु हा जनमानसात असेल, शेतकऱ्यांच्या खरं तर मनात असेल, हा फार प्रश्न गंभीर झालेला आहे आणि याच्याबद्दल संतप्त भावना आहेत. ह्याच भावना खरं तर आम्ही निवेदनाच्या स्वरूपात या ठिकाणी DSP साहेबांना मांडल्या आहेत. साहेबांनी सांगितलं ज्या खरं तर ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या घटना घडल्यात तिथं साहेब स्वतः म्हणले मी स्वतः जाऊन तिथले जे पोलीस अधिकारी असतील यांचे सगळे एक टीम नेमून सगळ्या पोलिसांना त्यांनी ते म्हणले आम्ही सूचित केलंय की परत अशा कुठल्या घटना होणार नाही. या संदर्भात साहेब म्हणले मी स्वतः हा विषय हातात घेणार आहे.